मला तशी व्याख्यान द्यायची प्रॅक्टिस जास्त नाहीये, कारण कोर्टात क्वेश्चन काउंटर क्वेश्चन होत असतात. आता एकाच वेळेस बोलायचं म्हणजे मला असं प्रोफेसर सारखं थोडं वाटायला लागलं. सन्माननीय व्यासपीठ, कदम साहेब, बिजू अण्णा बोराडे साहेब, पात्रीकर साहेब, राऊत साहेब, देसरडा साहेब, विजयजी बुवा आपले दिव्य मराठीचे. विजय बुवा मला रोज जवळजवळ काय मॅटर असलं की फोन करतात आणि त्यांना मी टेलिफोनिक इंटरव्ह्यू देतो. माझं मराठी त्यांच्यामुळे थोडंफार अजून सुधारलं. कारण मुंबईत मी दिल्लीत, आता मुंबईत होतो सुरुवातीला, दिल्लीत एक 17 वर्ष झाली, त्यामुळे मराठी बोलायचा असा प्रसंग जास्त कधी आला नाही. पण आता काही शब्द त्या अनुषंगाने असं तसं काही वेगवेगळे शब्द आता समजायला लागले. तर डिअर फ्रेंड्स, आता माझं कसं आहे, माझा चव्हाण साहेबांबरोबर आमच्या परिवाराचे खूप जुने संबंध आहेत आणि मला ह्याच्यात गर्व आहे सांगण्यात. म्हणजे मी थोडा इमोशनल पण होतोय की मी चव्हाण साहेबांच्या म्हणजे मी मांडीत खेळलेलो आहे आणि माझे आजोबा आणि चव्हाण साहेब हे खूपच यांचे चांगले संबंध होते शेवटपर्यंत. म्हणजे आजोबांनी कधीच चव्हाण साहेबांना सोडलं नाही. त्यांना बरेच ऑफर आले काँग्रेस पक्षात पण की तुम्ही चव्हाण साहेबांना सोडा आणि आमच्या बरोबर या, पण आजोबा शेवटपर्यंत चव्हाण साहेबांबरोबरच राहिले. आणि चव्हाण साहेबांचं मला एक आठवतं, लहानपणीच्या आपल्याला खूप कमी गोष्टी आठवत असतात. तर मी एक 6 वर्षाचा असेल, 5 ते 6 वर्षाच्या, खूप कमी गोष्टी. एक अशी गोष्ट त्यांची आठवती, ते नेहमी आमच्या घरी यायचे. श्रीरामपूरला, पण दिल्लीला तर असायचे, श्रीरामपूरला यायचे. आणि एकदा त्यांनी जाताना म्हणले, गाडीत बसताना, अण्णासाहेब सिद्धार्थ आता मोठा झालाय. ते म्हणले हो, आता 6-7 वर्षाचा आहे तो. ते म्हणले त्याचं कपाळ माझ्यासारखंच मोठं आहे, तर हा पण खूप मोठा माणूस कधीतरी बनेल. तर मला आज वाटतं की आज मी मोठा माणूस बनलोय की त्यांच्या कार्यक्रमानिमित्त, म्हणजे त्यांच्या जयंतीनिमित्त मी इथे आलेलो आहे. आणि तेच एक मला मोठं एक भाग्य माझं म्हणावं लागेल. आता विषय पक्षांतर बंदीचं. आता एक मी तुम्हाला आधी सांगू इच्छितो की बऱ्याच लोकांना माहित नसेल, पण राहुल नार्वेकर हे माझे क्लासमेट आहेत. राहुल नार्वेकर हे माझे चांगले मित्र. म्हणजे राहुल नार्वेकर, रितेश देशमुख, रितेश विलासराव देशमुख, राहुल नार्वेकर आणि मी, आम्ही दिल्लीत 4 वर्ष एकत्र, मुंबईत 4 वर्ष एकत्र शिकायला होतो GD सोमानीमध्ये. आणि तिथं मराठी आम्ही तिघच होतो त्या क्लासमध्ये. दुसरे सगळे मुंबईतले आता सगळे श्रीमंत लोक तिथं म्हणावे लागतील असे सगळे होते. बियाणी होते, पोपली होते, वेगवेगळे लोक त्याच्यात होते, त्यांचे मुलं नातू वगैरे. तर आमचं सुरुवातीपासून संबंध खूप चांगले, रितेश, राहुल आणि माझे. आणि एक महेश साळुंके म्हणून डायरेक्टर हेल्थ होते, डॉक्टर सुभाष साळुंके, तेही मला वाटतं औरंगाबाद साईडचेच आहेत. तर त्यांचा मुलगा महेश साळुंके, हे आम्ही चौघं एकत्र असायचो. तर राहुल नार्वेकरांशी कसं आहे, आमचा संबंध आजपर्यंत आहे. आणि राहुल नार्वेकरांचं लग्न हे मी ठरवलंय. म्हणजे रामराजे नाईक निंबाळकरांनी मला विचारलं की माझ्या मुलीसाठी एक स्थळ, मला मुंबई पुण्यातलाच मुलगा हवा, तर मी राहुल नार्वेकरांचं नाव सजेस्ट केलं. आणि त्यामुळं राहुल नार्वेकरांचं लग्न झालं, ठरलं. त्याच्यानंतर त्यांचं राजकारणात पण अजून त्यांची प्रगती झाली. आणि ह्या विषयावर पण राहुल आणि आम्ही जवळजवळ रोज बोलतो. पण एक राहुल नार्वेकरांचं कोणीही काही म्हणू, पण एक्झॅक्ट म्हणजे ते काय जजमेंट देणार आहेत किंवा काय करणार आहेत त्यांनी मला कधीच सांगितलं नाही, मी त्यांना कधी विचारलं नाही. पण ओव्हरऑल ते मला विचारायचे, असं झालं तर काय होईल, असं मी त्यांना इनपुट्स देत असायचो. पण जजमेंट ही त्यांनी. आणि मी नंतर त्यांना म्हटलं सुद्धा की आता जजमेंट झाली आहे तर मला PDF तर पाठव. अरे बाबा PDF पाठव. नाही, ते सगळ्यांना गेल्याशिवाय नाही मी तुला पाठवू शकत. मग नंतर म्हणजे त्यांनी रिलीज केल्यावर ते PDF त्यांनी मला दिलं. आता पक्षांतर बंदीचं कसं आहे, आज एक मला मी सांगू इच्छितो की चव्हाण साहेबांचा ह्याच्यात मोठा रोल आहे. का? कारण जी पहिली कमिटी झाली, फॉर्म झाली पक्षांतर बंदी संबंधी कमिटी, हाय लेव्हल कमिटी, त्याचे अध्यक्ष यशवंतराव चव्हाण. तर त्या यशवंतराव चव्हाण कमिटीने काही रेकमेंडेशन्स केले. कसं झालं की 67 साली काँग्रेसच्या सीट जनरल इलेक्शन्स मध्ये खूप कमी झाल्या. म्हणजे मला वाटतं 350 पासून 350, 380 पासून 260, 270 वर आल्या, 280 वर आल्या. आणि 7 ते 8 गव्हर्नमेंट्स हे झाले, म्हणजे काँग्रेस गव्हर्नमेंट्स पडले आणि म्हणजे लार्ज स्केल डिफेक्शन झाले. आणि त्याच्यात एक कमिटी नेमली गेली. तर चव्हाण साहेबांनी काही रेकमेंडेशन्स त्याच्यात दिले. आता त्याच्यात ते जास्त काय, त्या कमिटीचं काम एक 2-4 महिने चाललं आणि त्यांनी रेकमेंडेशन्स दिले, पण पुढे काहीच त्याच्यावर जास्त होऊ शकलं नाही.
दोनदा तीनदा बिल आले पण ते लॅप्स झाले, कधी लोकसभा भंग होत होती. 73 मध्ये एक आलं, मग नंतर 78 मध्ये मला वाटतं शांतीभूषण मोरारजी देसाई गव्हर्नमेंटच्या वेळेस पण त्यांनी प्रयत्न केला. पण ह्याच्यात कसं आहे, आपल्या लॉ मध्ये, आपल्या कॉन्स्टिट्यूशन, आपलं एवढं सुरेख डॉक्युमेंट आहे आपलं कॉन्स्टिट्यूशन, आणि आपल्या कॉन्स्टिट्यूशनला आता ह्या नोव्हेंबरमध्ये 75 वर्ष पूर्ण होत आहेत सिन्स इट्स अडॉप्शन. तर त्याच्यात आपले सेपरेशन ऑफ पॉवर्स आपण लिहिलेले आहेत, म्हणजे एक्झिक्युटिव्ह, लेजिस्लेचर आणि ज्युडिशियल. तर दरवेळेस सगळ्यांना वाटतं की आपापले इंटरेस्ट प्रोटेक्ट व्हावे, म्हणजे एक्झिक्युटिव्हला वाटतं त्यांचे इंटरेस्ट, लेजिस्लेचरला वाटतं त्यांचे इंटरेस्ट प्रोटेक्ट व्हावे, आणि ज्युडिशरीला पण वाटतं की त्यांचे इंटरेस्ट प्रोटेक्ट राहायला, म्हणजे कोण इंटरफिअर नाही करायला पाहिजे कशा. तर ह्याच्यात सुरुवातीला कसं झालं की लोकांना वाटायचं की हाऊसमध्ये जर कोणी इंटरफिअर केलं तर ते आमच्या अधिकारांचं हनन आहे, आमच्या अधिकारांवर गदा, सॉरी माझं मराठी एवढं स्पष्ट नाहीये पण मी प्रयत्न करतो, अधिकारांवर आमच्या गदा येतो असं हे झालं. आणि सुरुवातीला शांतीभूषणांनी एक स्ट्रॉंग प्रयत्न केला पण त्याच्यात काहीच झालं नाही. आणि सुरुवात जेव्हा चव्हाण साहेबांची कमिटी आली त्यावेळेस ऑपोजिशननी त्याच्यावर खूप हे केलं की तुम्ही आत्ता हा कायदा आणताय कारण तुमचे लोक फुटायला लागले. म्हणजे त्याच्यात बरेचसे लोक काँग्रेसमधून जाऊन दुसऱ्या पार्टीत जाऊन मंत्रीही झाले. तर चव्हाण साहेबांनी रेकमेंड केलं की ते मंत्री लगेच नाही व्हायला पाहिजे, एक म्हणजे त्यांना एक कूलिंग ऑफ पिरियड पाहिजे 1 वर्षाचा असं. आणि त्यांनी असंही सांगितलं की खूप मंत्री नाही बनवले पाहिजे. तर त्यांनी त्यावेळेस ते कॉन्सेप्ट चव्हाण साहेबांचं होतं की 15% तुम्ही एक कॅप घाला मंत्रिमंडळावर. ते फॉलो केलं गेलं. 2003 मध्ये वाजपेयीजींनी ते अमेंडमेंट आणली 10th शेड्यूल मध्ये आणि ते फॉलो केलं. आता 15%ची कॅप आहे, कारण उठसूट सगळे येत आहेत आणि सगळ्यांनाच तुम्ही मंत्री बनवताय, हे बनवताय, त्यामुळं आमदार कमी आणि मंत्री जास्त, किंवा महामंडळ हे ते सगळे असे ऑफिस ऑफ प्रॉफिटच्या गोष्टी होत्या. तर मग एक्झॅक्ट एफर्ट कधी झालं की जेव्हा 400च्या वर सीट्स राजीव गांधींना मिळाले तर तेव्हा राजीव गांधींनी इनिशिएटिव्ह घेतला की आता आपण ह्याच्यावर काहीतरी करायला पाहिजे, पक्षांतर बंदीवर, कारण खूप डिफेक्शन्स व्हायला लागले. तुम्ही ते आयाराम गयाराम वगैरे ऐकलंच असेल हरियाणामध्ये. अशोक कुमार सेन त्यावेळेस लॉ मिनिस्टर होते. अशोक कुमार सेन म्हणजे स्टॉलवर्ट बॅरिस्टर आणि वन ऑफ द लिडिंग लॉयर्स इन द सुप्रीम कोर्ट. म्हणजे ते नेहरूंच्या मंत्रिमंडळात पण मंत्री होते आणि नंतर ते लॉ मिनिस्टर राजीव गांधींच्या मंत्रिमंडळात. तर त्यांनी 1985 मध्ये हा कायदा आणला. अशोक कुमार सेन त्यांनी तो ले डाऊन केला आणि लगेचच इनफॅक्ट 30 जानेवारीला तो पास केला. त्यांनी 2 दिवसाच्याच डिस्कशन मध्ये त्यांनी तो पास केला. मी काही नोट्स याच्यात बनवलेले आहेत. आता तशी नोट्स वाचायची जास्त सवय नाहीये, मी एक्सटेम्पोरच बोलत असतो. तर त्यांनी तो कायदा केला आणि त्यांनी काही त्याच्यात एक्झेम्पशन्स केले, क्वालिफिकेशन, डिस्क्वालिफिकेशन कसं ठेवायचं. तर त्यांनी सांगितलं की जर 2/3 पार्टी दुसऱ्या पार्टीमध्ये मर्ज झाली, जर तुमचे 2/3 सदस्य लोकसभा विधानसभाचे मर्ज झाले दुसऱ्या पार्टीमध्ये, तर तुम्ही त्याच्यात तुम्ही दुसऱ्या पार्टीमध्ये मर्ज होऊ शकता 2/3 सदस्य, आणि जे उरलेले असतील ते ती ओरिजिनल पॉलिटिकल पार्टीच राहील. आणि त्यांनी एक पण दिलं की 1/3 लोक स्प्लिट करू शकतात, म्हणजे ते स्प्लिट जर केलं तर त्याला पण मान्यता राहील. आणि मग त्यांनी डिस्क्वालिफिकेशन मध्ये असं दिलं की तुम्ही जर अपक्ष असला तर तुम्ही दुसऱ्या कुठला पक्ष जॉईन नाही करू शकत, किंवा असे वेगवेगळे त्यांनी त्याच्यात हे केलं. आणि नंतर काय झालं, त्याच्यात कायद्यात असं होतं की स्पीकर विल बी द, म्हणजे अध्यक्ष विधानसभेचे किंवा लोकसभेचे अध्यक्ष, ही विल बी द सोल आर्बिटर. आता ह्याच्यात काय रोल आला की ज्युडिशरीला ह्याच्यात इंटरफिअर करून द्यायचं नाही, आपल्या ह्याच्यात आपण आपलं हे शाबूत ठेवायचं, आपले जे राईट्स आहेत. तर विधानसभा किंवा लोकसभेचे ही विल बी द सोल आर्बिटर. आता आपल्याकडे सोल आर्बिटर म्हणल्यावर आपल्याकडे विधानसभा अध्यक्ष, लोकसभा अध्यक्ष हे कुठल्या तरी पक्षाचेच असतात. युके मध्ये वगैरे तसं नाहीये. युके मध्ये जरी ते पक्षाच्या चिन्हावर निवडून आले तरी ते अध्यक्ष झाले तर त्यांना मग ते राजीनामा देतात पक्षाचा आणि ते न्यूट्रल राहतात शेवटपर्यंत. तर इथे तसं नाहीये. मग ते त्याच्यात केसेस, आणि नेमकं राजीव गांधींनी हे आणलं आणि त्याच्यानंतरच VP सिंग, चंद्रशेखर हे स्प्लिट पण झाले. मग त्याचा तिथूनच सुरुवात झाली, त्याला कसं त्या कायद्याला डॅमेज करण्यात आलं. आणि 1992 मध्ये काही लोक सुप्रीम कोर्टात गेले आणि त्यांनी सांगितलं की हे 10th शेड्यूलच तुम्ही काढून टाका.
म्हणजे 10th शेड्यूल जे इन्सर्ट केलं गेलं 1985 मध्ये नवीन इन्सर्ट केलं गेलं होतं, अँटी डिफेक्शन लॉ आपण त्याला कॉमन पार्लन्स मध्ये अँटी डिफेक्शन लॉ म्हणतो, तेच तुम्ही रद्द करा 10th शेड्यूल. तर त्याच्यात कोर्टाने सांगितलं नाही 10th शेड्यूल जे आहे ते काळाची गरज आहे, ते ठीक आहे, पण त्यांनी सांगितलं की इट विल बी सब्जेक्ट टू ज्युडिशियल रिव्ह्यू. म्हणजे असं नाही की नुसतं अध्यक्षांचं, म्हणजे 85 ते 92 जे अध्यक्ष ठरवणार तेच व्हायचं. मग सुप्रीम कोर्टाने कॉन्स्टिट्यूशन बेंचनी कियोटो होलोहान मध्ये सांगितलं की इट विल बी सब्जेक्ट टू ज्युडिशियल रिव्ह्यू. म्हणजे तुम्ही अध्यक्षांच्या निर्णयाविरुद्ध हायकोर्टात किंवा सुप्रीम कोर्टात 30 दिवसाच्या आत जाऊ शकता आणि त्याच्यावर तो उलटू शकतं न्यायालय निर्णय. तर दॅट वॉज अ बिग डेव्हलपमेंट. मग नंतर 2003 मध्ये वाजपेयीजींनी त्याच्यात अजून सुधारणा जशी केली आणि चव्हाण कमिटीचं त्याच्यात मेन्शन्ड आहे की चव्हाण कमिटीचे रेकमेंडेशन आम्ही फॉलो करतोय आणि 15% कॅप ही घालायला पाहिजे मंत्रिमंडळावर. आणि त्याचे अध्यक्ष म्हणजे पॉलिटिक्सचं कसं असतं बघा, वाजपेयींनी तो लॉ पास केला पण त्याच्या कमिटीचे अध्यक्ष प्रणब मुखर्जी. म्हणजे त्यावेळेसचं राजकारण किती वेगळं होतं, म्हणजे असं काय एवढं टोकाची भूमिका कोणाची कशात नव्हती. प्रणब मुखर्जी समितीचे अध्यक्ष, त्यांनी समिती नेमली वाजपेयीजींनी आणि मग तो कायदा पास झाला. पण त्याच्यानंतर आता असं आपल्याला समजायला लागतं की आता अध्यक्ष हा कुठल्या तरी पक्षाचा आहेच, त्यामुळे अध्यक्षांचे निर्णय आता तुम्ही जर बघितलं राहुल नार्वेकरांनी शिवसेनेच्या बाबतीत किती दिवस लावले, त्याच्यात काही टाइम फ्रेम नाही, कायद्यात टाइम फ्रेम कुठेच मेन्शन केलेली नाही. तर राहुल नार्वेकरांनी एवढे दिवस लावले त्याच्यात, जवळजवळ वर्ष. म्हणजे शिवसेना सुरुवातीला ते सुप्रीम कोर्टात गेले म्हणले की आम्हाला नरहरी झिरवळांनी 2 दिवसच वेळ दिलाय, तर आम्हाला वेळ वाढवून द्या. नंतर तो वेळ वाढवला, काय झालं 1 वर्ष यांचं उत्तर पण आलं नव्हतं. तर अध्यक्षांनी, आणि आता तुम्ही जर उत्तराखंडमध्ये बघितलं असेल की तडकाफडकी 2 दिवसाचा वेळ दिला, हिअरिंग केलं आणि त्या काँग्रेसच्या आमदारांना डिस्क्वालिफाय करून टाकलं. म्हणजे आपल्या सोयीप्रमाणे सगळं चालतं. आणि त्यामुळं जस्टिस रोहिंटन नरिमनांची एक केशव सिंग म्हणून जजमेंट आहे, त्याच्यात त्यांनी रेकमेंड केलंय की अध्यक्ष हा पॉलिटिकल माणूस असतो, त्यामुळं त्यांनी पार्लमेंटला सजेस्ट केलं, कारण कायदा अमेंड करणं हे पार्लमेंटचं काम आहे. तर त्यांनी पार्लमेंटला सांगितलं की तुम्ही ह्याच्यात काहीतरी वेगळं मेकॅनिझम तयार करा आणि असं दाखवा की एक ट्रायब्युनल नेमा तुम्ही, त्याच्यात चीफ जस्टिस, रिटायर्ड चीफ जस्टिस असतील कुठल्या हायकोर्टाचे किंवा रिटायर्ड सुप्रीम कोर्ट जज, आणि ते ठरवतील पक्षांतर बद्दल आणि एक लिमिटेड टाइम. त्या मॅटरमध्ये त्यांनी सांगितलं होतं 4 आठवडे ते 3 महिन्यात तुम्ही निर्णय द्यायला पाहिजे. आता ह्याच्यात बरंच मिसअंडरस्टँडिंग मीडियामध्ये आणि लोकांमध्ये काय झालं की आपली जजमेंट त्याच्यानंतर आली, आपली कॉन्स्टिट्यूशन बेंच महाराष्ट्राची जजमेंट. तर त्याच्यात चंद्रचूड साहेबांनी बरोबर केलं, त्यांनी सांगितलं की आम्ही इंटरफिअर करू शकत नाही, आम्हाला वाटतंय की तुम्ही हे गाईडलाईन्स असे आहेत, पण तुमचा निर्णय तुम्हीच, कारण मास्टर ऑफ द 10th शेड्यूल इज द स्पीकर. तर त्यांनी फक्त सांगितलं रिझनेबल टाइम, की रिझनेबल टाइम मध्ये. आता रिझनेबल टाइमची व्याख्या कसं करायची? रिझनेबल टाइम म्हणजे राहुल नार्वेकरांना वाटेल 1 वर्ष, 1.25 वर्ष, काहींना वाटेल 2 दिवसात करा. तर ते रिझनेबल टाइमचं मग काहीच झालं नाही. आणि नंतर मग उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर सुनील प्रभू परत आले आणि त्यांनी एक निर्देशात्मक रिट फाईल केली की तुम्ही यांना निर्देश द्या की लवकर तुम्ही निर्णय घ्यावा याच्याबद्दल. त्याच्यात पण थोडी टाळाटाळ झाली आणि मग शेवटी सुप्रीम कोर्टाला डेडलाईन द्यावी लागली. आता कोर्टात असल्यामुळे कधी कधी आपल्याला बाहेर लोकांना मूड समजत नाही, पण कोर्टाचा ऍक्च्युअल मूड, जे प्रश्न असतात जजेसचे वगैरे, ते आपल्याला तिथे असायला पाहिजे म्हणजे समजायला. आणि तुमच्यातलं कधीही कोण दिल्लीत आला तर तुम्ही सुप्रीम कोर्टाला नक्की एकदा व्हिजिट करा, म्हणजे व्हिजिट करा आणि बघा की कोर्टरूमचे प्रोसिडिंग्स कसे चालतात, त्यातले कोर्ट क्राफ्ट कसा असतं. आणि त्यावेळेस आता तुम्ही मेन मॅटर मध्ये पण बघितलं असेल की चीफ जस्टिसांनी ऑब्झर्वेशन केले की गव्हर्नरनी असं केलं हे ते, तर लगेच लोकांनी त्याचं हे केलं की आता जिंकले उद्धव ठाकरे केस, असंच झालं. पण ह्याच्यात कसं असतं, प्रश्न काउंटर क्वेश्चन, माझ्यात काही डाऊट असला ऍज अ जज आय विल आस्क द लॉयर. त्याच्यात तुम्ही असं नाही ठरवायला पाहिजे की माझं मन आता बनलेलं आहे ह्याच्यात. तर तसं हे. आणि किहोटो होलोहान नंतर केशव सिंग मध्ये जस्टिस नरिमनांनी सांगितलं की तुम्ही ट्रायब्युनल नेमा, तुम्ही असं करा. पण हे कोण करू शकतं? पार्लमेंटच करू शकतं. पार्लमेंट का नाही करणार? कारण ते म्हणतील तुम्ही हस्तक्षेप करताय. म्हणजे जर स्पीकर ठरवणार असला तर बाहेरचा माणूस कसा ठरवेल डिफेक्शन बद्दल काय आहे कसं आहे. तर त्याच्यात बऱ्याच गोष्टी येतात. आणि आत्ताचा किस्सा जो आहे त्याच्यात आपल्याला नक्की आता अजून एक अमेंडमेंट करण्याची, कारण पॉलिटिकल पार्टीजचं कामच काय असतं की कुठून तरी लूप होल शोधायचे.
तर आता कोणीतरी असं लूपहोल शोधलंय की म्हणायचं की पक्षच माझा आहे, म्हणजे विषयच संपला. अँटी डिफेम म्हणजे पक्षच माझा आहे, मी पक्षावर क्लेम करतो, पक्ष चिन्ह हा माझाच आहे, मीच त्याचं होल अँड सोल आहे. आणि एक प्रॉब्लेम कसा झालाय, म्हणजे मी हे न्यूट्रली बोलतोय, आपल्याकडे पक्ष कसे व्हायला लागले, फॅमिली रन पार्टीज व्हायला लागलेले आहेत. तर फॅमिली रन पार्टी जिथे होईल तिथे हे प्रॉब्लेम शेवटी येणारच. आणि सगळेच तुम्ही बऱ्यापैकी रिजनल पार्टीज जर बघितले तर ते फॅमिली रन व्हायला लागले. त्यामुळे मग काही पार्टीजला हे मिळतं की हे फॅमिली रन आहेत बा, आमच्याकडे वी आर अ पार्टी विथ अ डिफरन्स, असं पण म्हणायला स्कोप मिळतो लोकांना. आणि फॅमिली रन पार्टीज मध्ये ह्या गोष्टी होत राहणार. आता बाय डिफॉल्ट काही जण, आता माझ्या आजोबांचं जसं हे होतं की मुलांना राजकारणात, म्हणजे माझ्या वडिलांना काकांना, की राजकारणात नाही हे करायचं, सगळ्यांचे वेगवेगळे. आणि नंतर काय घडलं असेल काही लोकांच्या ह्याच्यात, त्यांना वाटतं की त्यांच्या फॅमिलीच्या लोकांनीच पक्षाचं बघावं वगैरे, ते वेगळी गोष्ट. पण फॅमिली रन पार्टीज मध्ये हे प्रॉब्लेम्स होणारच. आणि इलेक्शन कमिशन कसं आहे, माझं मी सगळ्यांना सांगतो की आता कसं लोकांच्या ह्या मॅटरमुळे लोकांना एवढं लिगल पर्स्पेक्टिव्ह कळायलाय. मी तर छोट्या पद्धतीने तुम्हाला सांगतोय, पण मीडियामुळे सगळ्यांना की 10th शेड्यूल काय असतं आधी काहीच लोकांना माहित नव्हतं. मग लोकांचे काही कधी मी युट्यूबवर कॉमेंट्स वाचतो, ते खूप इन्फॉर्मेटिव्ह आणि चांगले कॉमेंट. मग मलाही वाटतं अरे हा, हे पण एक सजेशन लोकांचा. आणि त्याच्यात बऱ्याच शिवीगाळ पण होतो मला की तुम्ही असं ह्यांच्या उद्धव ठाकरेंच्याच बाजूनी का नाही बोलला, शिंदेच्या बाजूनी का नाही बोलला. मग मला कधी फोन येतात लोकांचे शिवीगाळ वगैरे, तर मी ते ठरवले ते इग्नोर करायचं. कारण मी कोणाची बाजू घेऊन इथं बोलत नाहीये, मी नक्की काय ट्रान्सपायर होतंय, काय होऊ शकतं ह्याचे पॉसिबिलिटीज. असे बरेच लोक आहेत ते म्हणतात नाही हेच व्हायला पाहिजे, हेच व्हायला पाहिजे, आतापर्यंत कधीच काय झालेलं नाही. म्हणजे मी उल्हास बापट सरांचं नाही नाव घेते, कारण मी कॉन्स्टिट्यूशनच उल्हास बापट सरांकडून शिकलो. म्हणजे ILS ला त्यांनीच मला कॉन्स्टिट्यूशन शिकवलं आहे. पण बरेच लोक म्हणतात की बापट सर, किंवा काही लोक म्हणतात ते तसं काही बऱ्यापैकी होत नाही. तर त्यांनी मला एकदा फोन करून सांगितलं अरे तू अशी लाईन घ्यायला पाहिजे. मी म्हटलं सर मी मला जे दिसतंय ते मी सांगेल ना. ते म्हणले नाही नाही, कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे असंच व्हायला पाहिजे. तर मी म्हटलं सर कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे व्हायला पाहिजे ते ठीक आहे, पण त्याचं इम्प्लिमेंटेशन जे आहे कॉन्स्टिट्यूशनचं ते वेगवेगळ्या पद्धतीने होऊ शकतं. तुम्ही एका प्रोव्हिजनकडे एका ह्यानी बघताय, दुसरं कुठल्या दुसरं. जर तसंच व्हायला मग आपल्याला काही जज आणि कोर्टची गरजच नसती ना. कॉन्स्टिट्यूशन IPC मध्ये हे लिहिलंय, चला तुम्ही दोषी जा घरी किंवा जा जेलमध्ये, तुम्ही निर्दोष असं. तर त्याच्यात अशा गोष्टी होतात. तर आता वेळ आली आणि नेमकं काय झालंय की राहुल नार्वेकरांनाच अध्यक्ष बनवलं गेलं. नवीन पक्षांतर बंदी कायदा म्हणजे काय सुधारणा करण्यात याव्या. तर त्याच्यात मला एका ह्यानी वाटतं की चांगलं आहे, कारण बरेचसे आपण बघितलं, असं म्हणायला नाही पाहिजे, पण स्पीकर कोण बनतं, विधानसभा अध्यक्ष, लोकसभा अध्यक्ष, ते थोडे वय झालेले असतात किंवा त्यांना जास्त नॉलेज असं नसतं, पण थोडेफार सिनियर लोक असतात वगैरे. तर राहुल नार्वेकरांसारखाच माणूस हे करू शकतो. आणि आता त्यांना खरं करायची गरज पण आहे ऑन अ लायटर नोट, कारण उद्या ते जे म्हणतात त्यांच्या विरुद्ध पण वापरलं जाऊ शकतं, त्यांच्या पक्षाविरुद्ध. त्यामुळे आता असं वेळ येऊ शकते की ते काहीतरी फुल प्रूफ कायदा बनवतील. आणि तुम्ही एवढ्यात बघितलंय की ज्युडिशरीचं कसं झालंय की आपण न्यूज लावली की जज ज्युडिशरीच आपल्याला सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट असं झालं. कारण सॅडली काय झालंय की पार्लमेंटनी आपले पॉवर्स, म्हणजे विधिमंडळ आणि पार्लमेंटनी लिटरली सरेंडर केले ज्युडिशरीला. आता मंत्री किंवा काय कोण म्हणतं काय, त्यांना प्रश्न विचारलं मंत्र्यांना तर नाही, मॅटर सब ज्युडिशरी, न्याय प्रविष्ट आहे, त्याच्यावर आम्ही काय बोलू शकत नाही. पण तुम्हाला यू हॅव अ राईट, तुम्ही हाऊसमध्ये कशावर पण बोलू शकता असं तुम्हाला. पण त्यांना सोयीस्कर वाटलं की ते न्याय प्रविष्ट आहे, आणि मग दरवेळेस लोकांना कोर्टात जावं लागतं. आणि आता असं वाटायला लागलंय की काय कोर्टच देश चालवतंय. म्हणजे वेळ अशी आलेली आहे की कोर्ट देश चालवत नाहीये. त्यामुळं पक्षांतर बंदी कायदा, त्याचे काय त्याचे लूपहोल्स आहेत हे सगळं. आणि आता इलेक्शन कमिशन एक अजून बघा, इलेक्शन कमिशनचे निर्णय काहीतरी वेगळे. इलेक्शन कमिशन हे ब्युरोक्रॅट्स असतात, रिटायर्ड IAS ऑफिसर वगैरे असतात. आता ते जे काय निर्णय देतील तो शेवटी चॅलेंज होतो. आणि इलेक्शन कमिशन ही स्टॅट्युटरी बॉडी दिल्लीत असल्यामुळे त्याची खरी चॅलेंज ही दिल्ली हायकोर्टात व्हायला पाहिजे. पण सुप्रीम कोर्टाने मुभा दिली उद्धव ठाकरेंना, पण ते डायरेक्ट सुप्रीम कोर्टात आले. आणि उद्धव ठाकरेंना त्यांनी सांगितलं की आम्ही इलेक्शन कमिशनचं स्टे नाही करणार जजमेंट, पण तुम्ही मशाल चिन्ह आणि ते वापरू शकता जोपर्यंत आमचं जजमेंट येत नाही. आणि राष्ट्रवादीच्या ह्याच्यात पण आता असं झालं की लगेचच सुप्रीम कोर्टाने पिटिशन एंटरटेन केली. आता एकदमच निर्णय पलटू. आणि लोकांना आजकाल काय वाटतं की आज तारीख आहे, आज काहीतरी व्हायलाच पाहिजे.
अरे पण त्याच्यात प्रोसिजर असतं, प्लीडिंग्स असतात. अरे आज काहीच झालं नाही, मग हे विकले गेले, ते विकले गेले, लोकांचे सगळ्यांचे तसे कमेंट येतात की असंच आहे, असं नाही व्हायला पाहिजे, आम्हाला माहित होतं तारीख पडणार आहे. आता आपल्याला दिल्लीत गेल्यावर समजतं की इंडियाचे एवढे केसेस आहेत आणि सगळ्यांनाच वाटतं की आपले केस इम्पॉर्टंट आहे, पण लोकांना वाटतं की नाही नाही महाराष्ट्राचा इश्यू. आता इम्पॉर्टन्स काय, चीफ जस्टिस पण काय हे करतायत की ह्याच्यात जर तुम्ही अँटी डिफेक्शन मधून तुमचं जर डिस्क्वालिफिकेशन झालं तर तुम्ही विधानसभेची टर्म संपेपर्यंत किंवा विधानसभा भंग होईपर्यंत, म्हणजे आता जर टर्म नोव्हेंबरमध्ये संपली तर ते डिस्क्वालिफिकेशन तोपर्यंतच असतं. त्यामुळे चीफ जस्टिसांचं म्हणणं आहे की तुम्ही लवकर काहीतरी करा, नाही तर त्यांचा उपयोग काय. जर त्याची टर्मच संपून गेली तर विषय संपला, परत ते निवडणूक लढवू शकतात. फक्त जर तुमच्यावर क्रिमिनल केसमध्ये तुम्हाला हे झाली, सेंटेन्सिंग झालं 2 वर्षापेक्षा जास्त, तर तुम्हाला 6 वर्ष तुम्ही टोटली डिस्क्वालिफाय होता. पण अँटी डिफेक्शनमुळे किंवा अशा ह्याच्यामुळे तुम्हाला डिस्क्वालिफिकेशन जरी झालं, आणि नार्वेकरांनी एक खूप चांगली टॅक्ट वापरली की कोणच डिस्क्वालिफाय नाही. आता कोणच डिस्क्वालिफाय नाही म्हणलं की तुम्ही जाणार कसं कोर्टात की आम्हाला डिस्क्वालिफाय केलं यांनी, पण तुम्हाला अर्जन्सी काय. त्यामुळे कोणच डिस्क्वालिफाय नसल्यामुळं कोर्टात जर तुम्ही कोणाला डिस्क्वालिफाय केलं तर लगेच तुम्ही स्थगिती आणू शकाल, पण कोणच डिस्क्वालिफाय नाही, मग ते अजून लांबत जातात गोष्टी, अजून म्हणजे प्रोलॉंग होत जातात. आता हे अँटी डिफेक्शन संबंधी मग मी आता काल रात्रीच विचार करत होतो की काही केसेस आहेत विच इज सॉर्ट ऑफ रिलेटेड, म्हणजे आपल्या कॉन्स्टिट्यूशनला आणि पक्षांसंबंधी पण. त्यातली एक केस आहे सीता सोरेन केस. तुम्हाला जर आठवत असेल की झारखंड मुक्ती मोर्चाचे काही खासदार होते, शिबू सोरेन, स्टीफन मरांडी वगैरे, त्यांच्यावर आरोप होता की त्यांनी नरसिंहराव गव्हर्नमेंट वाचवायला काही पैसे घेतले, त्यांनी कॅश त्यांनी घेतला, आणि त्यांनी ते झारखंडचे होते आणि त्यांना जास्त माहित नव्हतं. मला वाटतं त्यांनी कॅश पण घेतला आणि तो बँकेतच डिपॉझिट केला. त्यामुळे डायरेक्ट कॅश बँकेत डिपॉझिट केल्यामुळे ते त्यांचा थोडा प्रॉब्लेम झाला. आणि नंतर एक नरसिंहराव नावाने, नरसिंहराव वर्सेस स्टेट एक केस आली, तर त्याच्यात सुप्रीम कोर्टाने 3-2च्या फरकाने सांगितलं, 5 जज बेंच बसला, 3-2नी सांगितलं की जरी असे काय आरोप जरी झाले की यांनी कॅश घेतलंय कुठं मतदान करायला वगैरे, तर त्यांच्यावर क्रिमिनल प्रोसिडिंग होऊ शकत नाही, कारण त्यांना इम्युनिटी, पार्लमेंटरी प्रिव्हिलेज प्रमाणे त्यांना इम्युनिटी आहे. तर ती केस कसं म्हणावं लागेल. मग लोकांना काय झालं की तुम्ही काही जरी केलं, म्हणजे मतदानासाठी पैसे घेतले राज्यसभेसाठी किंवा काही वोट ऑफ कॉन्फिडन्स, नो कॉन्फिडन्सच्या वेळेस, तर आपल्याला काही होणार नाही, कारण त्याच्यावर FIR होऊ शकत नाही, कारण क्रिमिनल प्रोसिडिंग्स असल्यामुळे, जरी क्रिमिनल असलं तरी ते हाऊसमध्ये तुम्ही असल्यामुळं तुम्ही यू आर प्रोटेक्टेड. तर त्याच्यानंतर काय झालं, नेमकं ह्यांचीच सून, म्हणजे शिबू सोरेनांची सून सीता सोरेन, यांच्यावर आरोप झाला की 2012 मध्ये झारखंडमध्ये ते आमदार असताना त्यांनी राज्यसभेसाठी पक्षाचा व्हीप जुगारून, राज्यसभेला तसा व्हीप एक्झॅक्टली लागू होत नाही, पण पक्षाचं सांगणं जुगारून त्यांनी एका इंडिपेंडेंट कॅन्डिडेटला मतदान करण्यासाठी पैसे घेतले. तर त्यांनी थोडक्यात ऍडमिट पण केलं मी घेतले, पण त्या म्हणल्या मी घेतले पण मी मतदान त्याला नाही केलं, मी मतदान माझ्याच पक्षाला केलं. पण मग त्यांच्यावर FIR झाला. तर त्यांनी त्यांच्या सासऱ्यांची केस सांगितली, नाही नरसिंहराव केसमध्ये आमच्यावर FIR होऊ शकत नाही, तर जरी काही क्रिमिनल ऍक्ट असला तर आम्ही मेंबर आहोत लेजिस्लेचरचे, आणि त्या प्रोसेसमध्ये आमच्याकडून काही झालं असलं तर आमच्यावर FIR होऊ शकत नाही. तर झारखंड हायकोर्ट म्हणलं की आम्ही FIR क्वॉश करणार नाही. मग ते सुप्रीम कोर्टात आले, ते बऱ्याच वेळ केस चालली, आणि आत्ता त्याचं जजमेंट आलं की ज्याच्यात सुप्रीम कोर्टाने सांगितलंय की जरी तुमच्यावर तुम्ही पैसे जर घेतले तर दॅट इज अ क्रिमिनल ऍक्ट, तुमची पार्लिमेंटरी प्रिव्हिलेज किंवा इम्युनिटी तुम्हाला वाचवू शकत नाही. आता ह्याचं दुसरी बाजू कशी आहे की तुम्ही कोणावर तरी आरोप पण करू शकता आणि कोणाला अडकवू पण शकता. पण थोडक्यात कोर्टाने एक सांगितलंय की एक क्लॅरिटी दिली आहे की जर तुम्ही असे काय पैशाची देवाणघेवाण जर केली तर तुम्ही असं नका समजू की तुम्ही वाचणार याच्यातून, बाहेर तुमच्यावर क्रिमिनल प्रोसिडिंग चालू राहतील. ही एक इंटरेस्टिंग केस आहे. आणि आता तुम्ही जर बघितलं OBC रिझर्वेशनची एक, मी थोडं ऑफ टॉपिक जातोय, रिझर्वेशन संबंधी थोडक्यात मराठा रिझर्वेशन आपल्याला जे काय म्हणता येईल. आता मंडल कमिशन हे इम्प्लिमेंट केलं VP सिंग सरकारने. त्याचा रिपोर्ट जो होता, मंडल साहेब जे मेंबर ऑफ पार्लमेंट पण होते, ब्युरोक्रॅट होते, त्यांनी एक रिपोर्ट, मोरारजीभाई देसाईंच्या गव्हर्नमेंटनी एक रिपोर्ट मागवला की आपल्या देशात नक्की सोशली अँड इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासेस म्हणजे OBC
अदर बॅकवर्ड क्लासेस म्हणजे सोशली अँड इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासेस हे किती आहेत. तर त्याचा एक सर्वे आपल्याला करावा लागेल आणि त्यांनी तो रिपोर्ट प्रेझेंट केला. काही कारणास्तव मोरारजी देसाईंचं गव्हर्नमेंट नाही राहिलं वगैरे, तो रिपोर्ट कोल्ड स्टोरेजमध्ये गेला. तर त्यांनी एक सर्वे त्याच्यात केला, पण त्यांना सेन्सस काही नव्हतं की कसं ह्याच्यातून कसं आपण हे करायचं. तर लास्ट जातीनिहाय जनगणना म्हणजे जातीची जनगणना ही ब्रिटिश काळात, इंडिया सरकार ब्रिटिश काळात झाली 1931 मध्ये. त्याच्यानंतर झालीच नव्हती, आतापर्यंत नाही झालेली. तर त्यांनी त्या जनगणनेच्या बेसिसवर असं सांगितलं की 52% ओबीसी समाज ह्या देशात आहे. आणि त्याच्यात त्यांनी समाज पण कन्सिडर केले. काय तर त्यावेळेस त्यांच्या मते 78-79 साली मराठा समाज हा त्याच्यात बसत नव्हता. त्यांचा प्रयत्न होता काही लोकांचा की मराठा समाजाला त्याच्यात टाकायचं, पण तो बसत नव्हता त्याच्यात. मग नंतर तो रिपोर्ट आला होता. तर व्ही पी सिंग सरकारने काय केलं, व्ही पी सिंग सरकारने सांगितलं की आम्ही तो इम्प्लिमेंट करतो. व्ही पी सिंगांनी 1991 मध्ये तो रिपोर्ट इम्प्लिमेंट केला, कारण तो गव्हर्नमेंटनीच मागितला होता आणि गव्हर्नमेंटच इम्प्लिमेंट करतो. गव्हर्नमेंट इज अ कंटिन्युअस प्रोसेस. तो कुठल्या आधीचं दुसरं गव्हर्नमेंट असेल हे असेल त्यांनी तो इम्प्लिमेंट केला. तो चॅलेंज झाला. त्याच्यात ते इंदिरा साहनी केस ही फेमस सुप्रीम कोर्टाची जजमेंट आली. सुरुवातीला 5 जज 7 जज आणि मग 9 जजची. तर ह्याच्यात प्रॉब्लेम काय होता, लोकांचं म्हणणं होतं की तुम्ही पार्लमेंटकडे गेलाच नाही, तुम्ही नुसतं सरकार म्हणून रिपोर्ट मागवला आणि एका एक्झिक्युटिव्ह ऑर्डर म्हणजे नुसतं एक एक्झिक्युटिव्ह ऑर्डर काढली, कॅबिनेटनी हे केलं आणि आता हे इम्प्लिमेंट झालं. तर तुम्ही पार्लमेंटमध्ये गेला नाही तर हे टिकू नाही शकणार कोर्टात. तर कोर्टाने त्याच्यात 9 जजेसनी सांगितलं की एक्झिक्युटिव्ह ऑर्डर जरी असली तरी ठीक आहे. आणि रेकमेंडेशन त्याच्यात असं होतं की 52% ओबीसी समाज असल्यामुळे 27% त्यांना आरक्षण देण्यात यावं. आता आपल्याकडे कॉन्स्टिट्यूशन मध्ये आंबेडकर साहेबांनी जे आपल्याला कॉन्स्टिट्यूशन दिलंय त्याच्यात 22.5% आरक्षण हे SC ST समाजासाठी सुरुवातीपासून आहे. ते दर 10 वर्षाला ते त्याचं रिन्युअल करतात कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंटच्या थ्रू. परमनंट असं नाहीये, पण ते रिन्यू होत गेलेलं. आता त्याच्यानंतर हे 50-51% पर्यंत गेलं ओबीसी आरक्षण आल्यावर. तर सुप्रीम कोर्टाने सांगितलं की आता ह्याच्या पुढे आपण जाऊ शकत नाही. खूप एक्सेप्शनल सर्कमस्टन्सेस जर काय असले तरच आपण ह्याच्यात पुढे जाऊ शकतो आणि ह्याच्या पुढे आता रिझर्वेशन देता येणार नाही. तो विषय तिथे संपला थोडक्यात. त्याच्यानंतर लोक आता मराठा आंदोलन, आता तुम्ही बघा आपल्याला महाराष्ट्रात वाटतं की मराठा रिझर्वेशनसाठी आंदोलन होत आहे. पटेल समाज, पाटीदार म्हणजे जे मेजॉरिटी कम्युनिटीज आहेत तेच त्यांनाच रिझर्वेशन का पाहिजे, कारण त्यांना पाहिजे कारण इकॉनॉमिक डिस्ट्रेस. माझ्या मते इकॉनॉमिक डिस्ट्रेस इज द मेन थिंग दॅट इज हॅपनिंग. कारण रिच आणि पुअर मध्ये गॅप खूप वाढतोय आणि इट इज अ इकॉनॉमिक इश्यू रादर दॅन एनिथिंग एल्स. लोकांना वाटतंय की काही लोकांना फॅसिलिटीज मिळतात ते पुढे जात आहेत आणि आम्हाला नाही मिळत. तर जाट समाज मेजॉरिटी कम्युनिटी हरियाणामध्ये, कापू समाज आंध्रमध्ये, पाटीदार म्हणजे पटेल समाज गुजरातमध्ये, हे सगळ्यांची रिझर्वेशन्सची मागणी सुरू झाली. आता त्याच्यात महाराष्ट्र सरकारने काय केलं, 2014 नंतर काँग्रेस सरकारने काही प्रयत्न केले, पण देवेंद्र फडणवीस जेव्हा आले तेव्हा त्यांनी एक कायदा केला, कायदा पास करून घेतला 2018 नोव्हेंबरमध्ये. तर त्यांनी असा कायदा पास केला की 50%च्या वर जाऊन सोशली अँड इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासेसच्या नावावर एक मराठा समाजाला फक्त महाराष्ट्रापुरतंच रिझर्वेशन द्यायचं शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये. पण तो काही कारणास्तव सुप्रीम कोर्टात, हायकोर्टात तो टिकला. त्याचा टक्केवारी फक्त 16 वरून 12 आणि 14 करण्यात आली. तो टिकला. सुप्रीम कोर्टाने तो स्ट्राईक डाऊन केला. आता सुप्रीम कोर्टाने वेगवेगळे रिझन्स दिले. मेन त्यांचं रिझन होतं की तुमचा रिपोर्ट बरोबर नाही. तुमची जे रिपोर्ट तुम्ही जो केलाय त्याच्यात आम्हाला वाटतंय की मराठा समाज हा वेल ऑफ आहे आणि त्यांना गरज नाही असं रिपोर्ट दाखवतंय. तर तुम्ही हे आम्ही त्यांनी रद्द केलं. आता त्याच्यानंतर कोर्टात म्हणजे इथे काही आंदोलनं झाले, हे झाले आणि कोर्टाने ते रद्द केल्यामुळं लोकांचं हे झालं की आता हे टिकू शकणार नाही 50%च्या वर. तसंही कोर्ट आधीच म्हणलंय की खूप एक्सेप्शनल सर्कमस्टन्सेस. तर आता परत एक महाराष्ट्र सरकारने परत प्रयत्न केलाय की तो द्यायचा आणि 26 फेब्रुवारीला त्याच्यावर राज्यपालांची सही झाली आणि आता तो इम्प्लिमेंट झाला आहे. लगेचच कोर्टात कोण ना कोणतरी जाणारच. कोर्टात काही लोक गेलेले आहेत आणि आता हायकोर्टात मॅटर ते ऐकेल. लगेच त्याच्यावर स्थगिती वगैरे येणार नाही, एखाद्या वेळेस टिकेल पण, कारण ह्यावेळेस त्यांनी राज्य मागासवर्गीय आयोगाचा रिपोर्ट आहे त्यामुळे त्याला थोडी व्हॅलिडिटी. पण एकच फक्त याच्यात प्रॉब्लेम आहे की तुम्ही जो सर्वे केला
तो 20 दिवसातच तुम्ही 1.5-2 कोटी लोकांचा सर्वे केला. ह्याच्यात थोडं कोर्ट म्हणू शकतं की एवढ्या घाईत कसा सर्वे झाला. तर त्याच्यात ते कोर्टात टिकेल न टिकेल. मग जरांगे पाटलांनी काय केलं की त्यांनी गव्हर्नमेंटवर प्रेशर आणून एक सगळे सोयरे म्हणून असं एक तुम्ही क्लॉज, आता 2000 मधला एक ऍक्ट आहे 2001चा ओबीसी VJNT म्हणजे विमुक्त जाती भटक्या जमाती ओबीसी ऍक्ट महाराष्ट्रात, की कोणत्या समाजांना ओबीसी मार्फत आरक्षण दिलं जाईल. तर त्या ऍक्ट प्रमाणे त्याच्यात एक सगळे सोयऱ्यांमार्फत आपण एक सरकारने अधिसूचना काढली. अध्यादेश नाही, अध्यादेश इज ऑर्डिनन्स, तो वेगळा. अधिसूचना काढली, एक ड्राफ्ट रूल त्यांनी काढला, गॅझेटेड राजपत्रित अधिसूचना. आणि त्यांनी त्याच्यात सांगितलं की ह्याच्यात तुम्ही सगळे सोयरे हे वर्ड ऍड करा. म्हणजे जो कुणबी समाज जो ऑलरेडी ओबीसी मध्ये आहे त्यांना त्यांच्या नातेवाईकांच्या थ्रू काही मराठे नातेवाईक त्यांचे असले तर ते पण त्याच्यात ऍड होतील. हे सगळ्या समाजांना, पण मराठा लोक पण त्याच्यात कुणबीच्या मार्फत त्यांना रिझर्वेशन मिळू शकतं. आता गव्हर्नमेंटनी टॅक्टफुली का काय जे असेल त्यांनी काय केलं, जानेवारी एंडला हा कायदा म्हणजे ड्राफ्ट रेझोल्युशन, आणि त्यांनी सांगितलं की 3 आठवड्याच्या आत ऑब्जेक्शन द्या, हरकती द्या वगैरे. तर काही 6-7 लाख हरकती आल्या. आणि त्यांनी त्याच्यात वर्डिंग असं वापरलंय की आम्ही हे इम्प्लिमेंट करू 16 फेब्रुवारी किंवा त्याच्यानंतर. आता त्याच्यानंतर ते कधीही असू शकतं. तर त्यामुळं ते झालंय. आता कितपत ते इम्प्लिमेंट होईल हे आपल्याला काही सांगता येत नाही की इम्प्लिमेंटेशन त्याचं होईल न होईल. पण आता हे 10% दिलेलं आहे. तर मी लोकांना तेच म्हणतो की सगळेच आधी नेगेटिव्ह आहे की हे टिकणार नाही वगैरे. आणि त्याच्यात कसं झालंय, EWSचं आरक्षण ऑलरेडी म्हणजे 50च्या वर आपण गेलेलो आहोत टेक्निकली. कारण 10% EWS आरक्षण हे केंद्र सरकारने दिलेलं आहे ऑल ओव्हर इंडिया आणि सुप्रीम कोर्टाने ते अपहोल्ड केलेलं आहे. तर त्यामुळे गेलेलो आहोत आपण आणि टिकू शकेल. म्हणजे हा कायदा आता आपल्याला आपल्या आधीच्या चुका लूपहोल्स आपल्याला माहित आहेत. तर त्यामुळे आता एखाद्या वेळेस हे टिकू शकेल, म्हणजे हायकोर्टात पण टिकू शकेल आणि सुप्रीम कोर्टात पण टिकेल असं पॉझिटिव्ह विचार करायला हरकत नाही. आता ह्याच्यावर पण खूप हे आहेत की मराठा समाजालाच का तुम्ही देताय 10%, दॅट इज अ क्वेश्चन ऑफ डिबेट. पण त्याच्यात मी सांगू इच्छितो की हे 10% पण टिकू शकतं आणि हे गव्हर्नमेंटला पण टिकवावं लागेल. कारण नुसतं इलेक्शन पुरतं नाहीये, त्यांना परत पण निवडून यायचंय, त्यांना पुढे त्यांचं सरकार चालवायचं. त्यामुळं हे टिकेल, हे आपण ह्याच्यात हे होऊ शकतं. आणि एक आता आहे इलेक्टोरल बॉन्ड्स. आपण सगळे एवढ्यात इलेक्टोरल बॉन्ड्स निवडणूक रोख्यांचं खूप आपल्याला ऐकण्यात येतंय. तर अरुण जेटलींनी काय विचार केला त्यावेळेस, डिमॉनिटायझेशनच्या आसपासच टू ब्लॅक मनी हे वीड आउट करायला. आपल्याला ब्लॅक मनी जर पॉलिटिक्स मधून काढायचं असलं तर सरळ तुम्ही SBI मार्फत बॉन्ड विका आणि ते बॉन्ड जो बेरर असतो तो कुठल्याही पक्षाला देऊ शकतो आणि 15 दिवसात तो पक्ष ते बॉन्ड एनकॅश करू शकतो. ते पैसे त्या पक्षाला जातील. तर त्याच्यात त्यांनी रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट, इन्कम टॅक्स ऍक्ट मध्ये चेंजेस वगैरे केले. काही लोक त्याला चॅलेंज 17 मध्ये चॅलेंज झालं ते लगेचच सुप्रीम कोर्टात. आणि 19 मध्ये एक इंटेरिम ऑर्डर सुप्रीम कोर्टाने पास केली, पण त्यांनी काही स्टे दिला नाही. तर ह्याच्यात असं झालं की एवढे जवळजवळ 16,500 कोटी रुपये 16,500 कोटी रुपये हे वेगवेगळ्या पक्षांना दिले गेले. आणि त्याच्यात एक असं होतं की नाव तुम्हाला समजणार नाही. गव्हर्नमेंटची मंशा होती की व्हाईट मध्ये पैसे मिळतायत, नावाची काय गरज आहे, आणि ते पॉलिटिकल पार्टीला ज्याला द्यायचंय तो माणूस देईल. म्हणजे तुम्ही SBIच्या ब्रांचमध्ये 29 ब्रांच त्यांनी असाइन केले ऑल ओव्हर इंडिया. तुम्ही त्या ब्रांचमध्ये जावा, तुम्ही ते वेगवेगळ्या डिनॉमिनेशन मध्ये ते घेऊ शकता. तुमची KYC तिथे केली जाईल, ज्यांनी घेतलं ते बॉन्ड त्याची केली जाईल. आणि तो बॉन्ड विदाउट एनी नेम तो तुम्ही घ्यायचा, तुमचं नाव त्याच्यावर नसेल आणि तुम्ही पाहिजे त्या पक्षाला ते देऊ शकता. आता ह्याच्यात लोकांचं ऑब्जेक्शन काय होतं की बरेच लोक तुम्ही विशिष्ट पक्षालाच द्याल कारण तुम्हाला काम करून घ्यायचंय त्या पक्षाकडून आणि तुम्ही ट्रान्सपरन्सी तुम्हाला द्यायचंय कोणाला तर तुम्ही नाव द्या ना, की मी या पक्षाला, जसं US मध्ये वगैरे डायरेक्टली नाव दिलं जातं की ह्या माणसाने ह्या पक्षाला डोनेट केलं. पण गव्हर्नमेंटनी हे केलं की सिक्रेसीच्या साठी नाव नको द्यायला. आणि पण नेमकं आता सुप्रीम कोर्टाने ते म्हणजे पूर्ण त्यांनी युनॅनिमस डिसिजन दिलं की हे अनकॉन्स्टिट्युशनल आहे, तुम्हाला नाव द्यावंच लागेल. म्हणजे तुम्ही कुठल्या पक्षाला दिलंय, काय दिलंय, किती पैसे दिलेत हे लोकांना समजलं पाहिजे. कारण बऱ्याच कंपन्या अशा होत्या ज्या लॉस मेकिंग कंपनीज आहेत त्या पण पैसे देत आहेत
आणि अचानक त्यांचं एकदम म्हणजे प्लस मध्ये आल्या त्या कंपनीज. तर ते एक मॅटर आता त्याच्यात SBIनी काय केलं, 15 फेब्रुवारीला सुप्रीम कोर्टनी जजमेंट दिली आणि त्यांना SBIला सांगितलं की 6 मार्च पर्यंत तुम्ही हे नावं इलेक्शन कमिशनला द्या आणि 13 मार्चला इलेक्शन कमिशन हे त्यांच्या वेबसाईटवर पब्लिश करेल. तर काही दिवस SBIनी काहीच केलं नाही, पण 6 मार्चच्या 2-4 दिवस आधी त्यांनी एक ऍप्लिकेशन फाईल केलं आणि म्हणले की आम्हाला 30 जून पर्यंत वेळ पाहिजे, 30 जून पर्यंत आम्हाला वेळ पाहिजे हे डेटा सगळा कोलेक्ट करायला वगैरे. आणि त्याच्यात काल हिअरिंग झालं, त्याच्यात त्यांनी हरीश साळवेंना उभं केलं SBI. म्हणजे हरीश साळवे इज वन ऑफ द टॉप लॉयर्स. म्हणजे हरीश साळवे आता हे ऑफिशियलच आहे, हरीश साळवे एका अपिअरन्सचे सुप्रीम कोर्टात 25 ते 30 लाख रुपये घेतात. भले ते 5 मिनिटासाठी उभं राहू का 2 तासासाठी उभे राहू. तर हरीश साळवेंना त्यांनी एंगेज केलं आणि हरीश साळवेंनी स्ट्रॉंगली सांगितलं की आम्हाला वेळ लागेल, ते 2 सायलोज आहेत, खूप डॉक्युमेंट्स आहेत. तर जज म्हणले की तुम्ही हे ऍट द क्लिक ऑफ अ बटन मिळू शकतं आणि काही जरी फिजिकल असलं तुम्ही सगळे हँडओव्हर करा इलेक्शन कमिशनला. आणि त्यांनी सांगितलं आज म्हणजे आत्ता 5 वाजेपर्यंत ते तुम्ही हँडओव्हर करायलाच पाहिजे. आणि त्याच्यानंतर SBIचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टरनी एक ॲफिडेव्हिट द्यायचं आजच 5 वाजता की सुप्रीम कोर्टाला की आम्ही हे हँडओव्हर केलेलं आहे. आणि जर तुम्ही ते केलं नाही तर तुमच्यावर कारवाई. म्हणजे बऱ्याच वेळेस कोर्टाने असं केलंय की मोठमोठ्या लोकांना, सेक्रेटरी लेवलच्या लोकांना वगैरे कोर्टात येऊन बसवलंय, त्यांना शिक्षा काय तर तुम्ही आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 4:30 पर्यंत जोपर्यंत प्रोसिडिंग संपत नाही तोपर्यंत तुम्ही इथेच बसायचं. म्हणजे असे मी खूप मोठमोठे लोक, होम सेक्रेटरी, कॅबिनेट सेक्रेटरीजला पण कोर्टाने असं केलं किंवा त्यांना 24 तास जेलमध्येही पाठवलंय कंटेम्प्ट प्रोसिडिंग्सवर. तर त्यांनी सांगितले की जर हे तुम्ही केलं नाही तर तुमच्यावर कंटेम्प्ट दाखल केला जाईल. आता काही पक्षांना वाटत असेल की जर नावं इलेक्शनच्या आधीच, आता हे नॅचरल आहे की जे रुलिंग पार्टी आहे त्यालाच जास्त डोनेशन जाणार, हे तर कुठेही म्हणजे त्याच्यात काही हे नाही. तर बऱ्यापैकी ह्यातलं डोनेशन 67% जे आहे ते एका विशिष्ट पार्टीला गेलेलं आहे आणि बाकी 33% दुसऱ्या पार्टीजला पैसे गेलेले आहेत. आता लोकांना समजेल. आता त्यांचं हे आहे की त्यांना ते डेटा कोलेक्ट कसा होईल, तर इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर तो येईल आणि असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स हे जो NGO आहे जो याच्या विरुद्ध कोर्टात गेला होता, ते स्वतः ते डेटा कोलेक्ट करतील आणि लगेच ते पब्लिश करतील. म्हणजे आपल्याला एक 8 दिवसात हे समजेल की 2019 पासून जे 16,500 कोटी रुपये वेगवेगळ्या पक्षांना दिले गेलेले आहेत ते कोणत्या माणसांनी दिलेत, कुठल्या कंपनीने दिलेत, किती दिलेत आणि कुठल्या पक्षाला दिलेत. म्हणजे हे चीफ जस्टिसांचं म्हणणं आहे, कोर्टाचं म्हणणं आहे की ट्रान्सपेरन्सी यायला पाहिजे. आणि ट्रान्सपेरन्सी जर असली तरच, नाही तर यू आर व्हायलेटिंग अ कॉन्स्टिट्युशनल प्रिन्सिपल. तुम्ही कोणाला जर डोनेट करत असला तर तुम्ही सांगा तुम्ही कोणाला डोनेट करताय. जरी ते व्हाईट मनी आहे ते ठीक आहे, पण तुम्ही नाव तर द्या, म्हणजे कोणाला देताय आणि कशासाठी. लोक त्याचा इन्फ्लुएन्स जे काय घ्यायचं. आणि मी एवढ्यात कसं बघितलंय आपल्या देशात, आपण इथे काही स्टुडंट्स पण आहेत, आपण न्यूजपेपर्स वगैरे वाचतो, पेपर वाचतो, पण आपलं अजून डेव्हलपमेंट तशी झालेली नाही. आपल्याला वाटतं की जे पेपरमध्ये आहे ते सगळंच खरं आहे. विजयजी सॉरी आहे तुम्हाला, मी बाकी पण पत्रकार आहे, तर न्यूजपेपरमध्ये आहे ते सगळंच खरं आहे असं लोकांना वाटतं. तर त्याच्यात UK मध्ये, US मध्ये किंवा अजून दुसऱ्या कंट्रीजमध्ये कसं असतं, काही न्यूजपेपर असतात त्यांचं एखादं लिनिंग असतं, तर ते लोकांना समजतं की, पण त्यांचा तो व्ह्यू पॉइंट असतो. पण आपल्याकडे कसं आहे की असं झालं म्हणजे की हा ह्याच्यावर हे झालं, धाड पडली आणि एवढे पैसे मिळाले की हा दोषी. नंतर समजतं एक छोटीशी न्यूज येते की ते क्लोजर रिपोर्ट फाईल झाला आणि ह्याच्यात काहीच झालं नाही. त्यामुळे लोकांनी पण, आपण जे न्यूजपेपरमध्ये वाचतो, टीव्हीवर बघतो, त्यात आपलं पण थोडं माइंड आणि ब्रेन, आपण व्हॉट्सअपवर पण बरेच जण धडाधड फॉरवर्ड करत राहतात की हे असं झालं आणि लोकांना ते खरं वाटतं की अरे हो ऐसे हो गया असं. तर त्याच्यामुळे यू हॅव टू बी ऑब्जेक्टिव्ह. आपण जे काय ऐकतो, जे बघतो, त्याच्यात तुम्ही ऑब्जेक्टिव्ह, की जर कोणते काय म्हणते तो पण एक व्ह्यू पॉइंटच असू शकतो किंवा त्याच्या मागे जर कोर्टात काय आहे तर अजून ट्रायल व्हायची. कोणाला वाटतं ह्याला बेल मिळाली म्हणजे याची आता झाले निर्दोष, याची सुटकाच आहे, पण ती ट्रायल होणार आहे. एखाद्या वेळेस ते कॉन्व्हिक्ट पण होऊ शकतात किंवा मग सुटतील पण. त्यामुळं लोकांमध्ये असं हे झालंय. आणि कोर्टाबद्दल माझं एकच म्हणणं आहे की नार्वेकर म्हणजे माझा मित्र म्हणून मी होतो, स्पीकर असू किंवा कोर्ट असू, इलेक्शन कमिशन असू, ते काही निर्णय देतील, बट यू हॅव टू रिस्पेक्ट इट. तुम्ही जर सगळेच म्हणले तुम्ही क्रिटिसाइज कराल तर आपणच आपली इन्स्टिट्यूशन संपवतो.
आणि राजकारणी पण जे भाषा वापरतात कोर्टाबद्दल आजकाल ते थोडं डिमिनिंगच आहे. आणि शेवटी मग तुम्ही त्या कोर्टाकडूनच न्यायाची अपेक्षा करता. तुम्ही इलेक्शन, आणि जरी इलेक्शन कमिशननी काय निर्णय दिला, स्पीकरनी काय निर्णय दिला, तर शेवटी सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट हे बसलेले आहेत ना, ते जे निर्णय देतील ते तुम्हाला मान्य करावाच लागेल, कारण एक फायनल काहीतरी निर्णय असतो. त्याच्यामुळं कोर्टावर पण आणि आपल्या कॉन्स्टिट्युशनल जे बॉडीज आहेत, इन्स्टिट्यूशन्स आहेत, त्याच्यात आपण कॉन्फिडन्स ठेवायला पाहिजे. आणि इट इज हा एक सगळी फेज, राजकारण पण एक फेज असते. सुरुवातीला इंडिपेंडन्स नंतर एक पक्ष आला, मग कोएलिशनचं हे आलं, आता एक दुसरा पक्ष. इट इज ऑल अ फेज. लोकांना वाटतं की अरे आता आपण संपूनच जाणार, आता असं झालं, असं होईल. तर हे डूम्सडे प्रिडिक्शन्स काय चुकीचे आहेत सगळे. आणि आपण अजून सस्टेन झालोय. आपलं कॉन्स्टिट्यूशन, आपलं माइंडसेट काय, फ्युडल माइंडसेटच आहे. म्हणजे तुम्ही मिडल ईस्ट पासून बघितलं ते इंडिया, आपल्या सब कॉन्टिनेंट पर्यंत आपला माइंडसेट हा फ्युडल आहे. म्हणजे इराण, इराक पासून बघितलं, पाकिस्तान, बांगलादेश, हे सगळे. आणि तिथं एवढ्या वेळेस त्यांचे कॉन्स्टिट्यूशन रद्द झाले, सुप्रीम कोर्टात पोलीस गेले, जजला अरेस्ट केले. तसं आपल्याकडे काहीच झालेलं नाही. तरी आपल्याला वाटतं की हम खतरे में आहे, म्हणजे आपलं सगळं आता हे होऊन जाणार आहे. त्यामुळं कॉन्स्टिट्यूशनवर तुम्ही विश्वास ठेवा. आणि आपलं कॉन्स्टिट्यूशन हे एवढं, इट्स अ अमेझिंग डॉक्युमेंट. आणि आता जस्टिस ओक जसं म्हणले की काही कोर्टाचे प्रोग्राम्स असले तर किंवा काही पूजा किंवा काय करण्यापेक्षा तुम्ही कॉन्स्टिट्यूशनला हे करा. बिकॉज इफ यू, म्हणजे डेप्थ मध्ये जर आपण आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये जर कोण गेलं ना, की इट इज अ ब्युटिफुल डॉक्युमेंट. मला तर वाटतं की सगळ्या आमदार खासदारांनी शपथ पण आपल्या राज्यघटनेवरच घ्यायला पाहिजे, तसं जर बघितलं तर. बिकॉज ते यू आर गव्हर्न्ड बाय इट, सगळंच तुमचं त्याच्यावर आहे. ते जर नसलं, राज्यघटनाच नसती, तर आतापर्यंत आपण फ्युडल ह्याच्यासाठी भांडतच बसलो असतो. सगळे वेगवेगळे प्रांत असते, हे असते. त्यामुळे पाकिस्तान, बांगलादेश सारखे आपण झालेले नाहीयेत, श्रीलंकेसारखे किंवा काही मिडल ईस्टच्या आणि आपण तसं होणार पण नाही. आणि गव्हर्नमेंट्स कसे आहेत, राज्यकर्ते येतील जातील, कोणच परमनंट नसतं. दे विल कम अँड गो, बट द कंट्री शुड रिमेन. कारण जर आपण आपल्या इन्स्टिट्यूशन्सवर, आता जे कोणतं आता करंट गव्हर्नमेंट असेल, उद्या दुसरं येईल, शेवटी इट इज द विल ऑफ द पीपल. मग लोक मग ईव्हीएम वर डाऊट करतात, ह्याच्यावर करतात. आता ते कॉन्स्पिरसी थिअरीज होत राहतात. विल ऑफ द पीपल आहे, लोकांना ते वाटतंय उद्या दुसरं कोणतरी येईल, तर आपली कंटिन्युइटी देशाची अशीच राहू दे. आणि दुसऱ्या देशांसारखं आपल्याला व्हायचं नाहीये. वी शुड नॉट कॉम्पीट विथ देम. आपल्याला पाहिजे की आपण US, UK बरोबर कॉम्पीट करू. आपण नॉर्मली आपलं कॉम्पिटिशन नाही, व पाकिस्तानने ऐसे किया. आणि चायनाचं मी एक सांगू इच्छितो, जरी चायना काही म्हणलं तर इट इज अ पोलीस स्टेट, लिटरली अ पोलीस स्टेट. मी जेव्हा चायनाला गेलो होतो तेव्हा ते गाईड पण असतात आपल्याला इंग्लिशमध्ये सांगणारे, ते पण गव्हर्नमेंटचेच लोक असतात. आणि तिथं तुम्ही कुठेही त्यांना काही बसमध्ये किंवा बाहेर जरी काही विचारलं की आता इथलं पॉलिटिकल सिच्युएशन काय, तर त्या एक गाईड मला म्हणल्या, डोंट टॉक अबाउट इट. ते म्हणजे इथं बोलू नका, कारण इथं गव्हर्नमेंटचे माइंडर्स असतात सगळीकडे. शेजारचा माणूस पण माइंडर असू शकतो. माय जॉब विल गो, किंवा तुमच्यावर पण काही कारवाई होऊ शकते. तर वी विल टॉक इन प्रायव्हेट लेटर. मग ते नंतर मला म्हणले की हिअर यू हॅव टू जस्ट वर्क व्हॉट एव्हर द गव्हर्नमेंट टेल्स यू, यू हॅव टू डू. आणि तुम्हाला काही राईट्स नाही, तुम्ही एक्सप्रेस करू शकत नाही. आता मध्ये ते तिएनमेन स्क्वेअर मध्ये झालं, ते फेल गेलं. पण कधी ना कधी जसं USSR मध्ये जिथे कंट्रोल स्टेट असेल ना, तिथे प्रॉब्लेम येणारच आहे. आणि इंडियाला तुम्हाला कंट्रोल स्टेट होण्यापासून वाचवायचं असलं तर यू हॅव टू हॅव कॉन्फिडन्स इन युअर कॉन्स्टिट्यूशन, विच इज अ डॉक्युमेंट. आणि ते आंबेडकर साहेबांनी दिलेले डॉक्युमेंट आहे, ते कधीच तुम्ही चेंज करू शकणार नाही. त्याच्यात घटना दुरुस्त्या होत राहतील, कारण कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली आणि आंबेडकर साहेबांनी त्यावेळेस बघितलं नव्हतं की अरे असंही होईल, असंही होईल. त्यांनी जेवढं करता येईल तेवढं केलं. त्याच्यात तुम्ही घटना दुरुस्त्या आपण करतोय, एडिशन्स त्याच्यात हे करतोय, आणि ते होत राहणार. पण कॉन्स्टिट्यूशनवर विश्वास ठेवा आणि नी जर्क रिॲक्शन नका देऊ उद्या. आणि पॉलिटिकल पार्टीजचं पण मी म्हणतो, आपण कोणाबरोबर जास्त पण असं मेंटली अलाइन नाही व्हायला पाहिजे की हीच पार्टी, कारण आजकाल कुठली पार्टी कोणाबरोबर नंतर जाईल आणि शेवटी फज्जा आपला व्हायला बसला. त्यामुळे खूप जोशमध्ये येऊन की असं तसं, त्यामुळं इट इज कुठली पार्टी, आता आयडिओलॉजी कोणाचीच राहिली नाही. तर कधी आपण जे म्हणतो ना वन नेशन वन इलेक्शन, त्याच्यात मला तर पॉसिबिलिटी थोडी कमीच वाटतीये. कारण जर तुम्ही म्हणताय पंचायत पासून ते सगळ्या ह्याच्यात की वन नेशन वन इलेक्शन, आता बाय चान्स कुठलं गव्हर्नमेंट पडलं, काय झालं, तर तुम्ही बळजबरी थोडी त्यांना म्हणणार आहे नाही आता ते 5 वर्ष तुम्हीच राहायचं. त्यामुळे ते व्हायला थोडं, तर कॉन्स्टिट्यूशन मध्ये विश्वास ठेवा. आणि आता बरेच जण, काल मला 1-2 जणांचा फोन आला, ते ऑडियन्स मध्ये असतील, की तुम्ही जे लोकल
गव्हर्नमेंटमध्ये इलेक्शन का होत नाहीयेत महाराष्ट्रात, म्हणजे आता आपले पंचायत समिती, जिल्हा परिषद, महापालिकेचे इलेक्शन का होत नाही. तर ते शॉर्टमध्ये मी एक सांगतो की ओबीसी इलेक्शनचं मॅटर सुप्रीम कोर्टात होतं, म्हणजे ओबीसी सीट्स किती द्यायचे महाराष्ट्रात. तर त्याच्यात एक ट्रिपल टेस्ट ले डाऊन केली होती सुप्रीम कोर्टाने की तुम्ही एक डेडिकेटेड आयोग नेमा, मग ते डेटा एम्पेरिकल डेटा सगळा हे करतील आणि तुम्ही रेकमेंड करा की किती रिझर्वेशन द्यायला पाहिजे. तर उद्धव ठाकरे सरकारच्या वेळेस ते प्रोसेस झाला, सुप्रीम कोर्टाने काही कारणास्तव ते आपलं रिजेक्ट केलं ट्रिपल टेस्ट की तुम्ही ह्याच्यात बसत नाहीये. आणि 100 अशा जागा त्यावेळेसच्या होत्या 2-2.5 वर्षापूर्वी की तुम्ही इथे इलेक्शन विदाऊट ओबीसी रिझर्वेशन घ्या. त्याच्यात काय झालं, आपण परत एक नवीन रिपोर्ट दिला कोर्टाला आपण एक नवीन रिपोर्ट दिला आणि त्याच्यात सुदैवाने आपण ट्रिपल टेस्ट पास झालो. तसं एखाद्या वेळेस महाराष्ट्र मराठा रिझर्वेशन मध्ये पण असं आपण पास होऊ शकतो, कारण ह्याच्यात पण ओबीसी ह्याच्यात आपण ट्रिपल टेस्ट परत क्लिअर झालो. आणि क्लिअर झाल्यामुळं त्यांनी सांगितलं की यू कॅन गो अहेड, आता तुम्ही विथ ओबीसी सीट्स इलेक्शन्स तुम्ही घेऊ शकता. पण जे 100 आधीचे आम्ही सांगितले होते आमची ऑर्डर आहे तिथे ओबीसी हे लागू होणार नाही. तर त्याच्यात नेमकं सरकार बदललं. तर एकनाथ शिंदेचं असं म्हणणं होतं की त्या 100 ठिकाणी पण लागू व्हायला पाहिजे. आणि नेमकं खानविलकर साहेबांनी ही जजमेंट दिली आणि ते रिटायर झाले. तर हे चीफ जस्टिस रमन्ना होते, त्यांच्याकडे महाराष्ट्र सरकार गेलं आणि म्हणलं की त्याच्यात तुम्ही ते आधीच्या सीटवर पण. तर रमन्ना साहेब म्हणजे मला यातलं काय जास्त माहीत नाहीये, तर मी चंद्रचूड साहेबांच्या बेंच समोर हे मॅटर पाठवतो आणि जैसे ते स्थिती सांगतो मेंटेन करायला, जोपर्यंत ते ऐकत नाही मॅटर. आता नेमकं काय झालं ते मॅटर आता 1.5-2 वर्ष ते तसंच रेंगाळलेलं आहे, काहीच झालेलं नाही. आणि आपण जर पंचायत राज आणि हे म्हणतोय तर तुम्ही आपल्याकडे काहीच म्हणजे कोण वालीच नाही, ऍडमिनिस्ट्रेटरच सगळे बघताय. काही जण उद्या असं नको म्हणायला की हे चांगलं आहे हे जे बघताय उगत नाही. पण मेन काय लोक असं म्हणू शकतील, पण लोक कॉमन मॅनचं काय असतं, कोणी काही म्हणू पॉलिटिशियन्स बद्दल, जिल्हा परिषद सदस्य, कॉर्पोरेटर वगैरे, त्याचे काही कामं असले माणसाचे जे होत नसतात ते त्यांच्याकडे जाऊ शकतो आणि ते कामं करतात. आपण पॉलिटिशियनला नेगेटिव्ह याच्यातच बघतो की हे असेच आहेत, पण कामं पण ते करतात, त्याच्यामुळेच ते निवडून येतात. आणि त्यातले काही ब्लॅक शीप असतील जे काही उलटे कामं करतात, पण पॉझिटिव्ह लोक काम करतात. त्यामुळे लोकांचं ते कमी झालंय की लोक म्हणजे अप्रोच होऊ शकत नाहीत. आणि ऍडमिनिस्ट्रेटरला काही घेणं देणं नसतं, ब्युरोक्रॅटला काय जे चल रहा है वो चलने दो. तर आता नेमकं ह्याच्यात काय झालंय, ह्याच्यात थोडं मला वाटतं पॉलिटिकल इश्यू आहे. कारण महाराष्ट्र सरकारने आत्ता जरी कोर्टात सांगितलं की वी आर रेडी टू गो अहेड विथ द इलेक्शन, कोर्टाचं म्हणणं राजकारणी आपल्याला सांगतायत कोर्टाने स्टेटस को दिलाय, जैसे ते स्थिती रमन्ना साहेबांनी दिली होती थोड्या वेळापुरतं, जोपर्यंत मी नवीन बेंच असाइन करत नाही. आणि दरवेळेस महाराष्ट्र सरकार टाळाटाळ करते. तर आता मला वाटतं हे सगळे दुसऱ्या गोष्टी झाल्यामुळं आता लोकसभा आणि विधानसभा झाल्यानंतरच आपले महापालिका आणि म्युन्सिपाल्टी हे सगळे इलेक्शन, जिल्हा परिषद, पंचायत समिती होणार. त्याच्या आधी काही होणार नाही, कारण आता लोकसभा येईल, पावसाळा येईल, परत विधानसभा येईल. तर डिसेंबर, जानेवारी किंवा पुढच्या फेब्रुवारी-मार्च मध्येच आपले तोपर्यंत सुरुवातीला मला खूप जिल्हा परिषद सदस्य वगैरे फोन करायचे की साहेब कधी आमचं इलेक्शन होणार, आम्ही बराच पैसा खर्च केलाय, आता वाटत होतं आता होईल पुढच्या महिन्यात. मी म्हटलं आता तुम्ही थांबा, शांत बसा, याला कमीत कमी काही वर्ष लागतील. पण आता अजून ह्याला एखादं वर्ष तरी 10 महिने तरी लागतील. त्यामुळे आता इथले पण कोणाला इच्छा असली काही लढायची तर त्यांनी तुर्तास शांत राहावं आणि विधानसभेनंतर कल बघून आपला स्टँड घ्यावा, असं माझं म्हणणं आहे. तर मला हे व्याख्यान किंवा हे बोलायची जास्त प्रॅक्टिस नाहीये, त्यामुळे मी थोडं एक्सटेम्पोरच बोललेलो आहे. आय होप तुम्हाला आवडलं मी जे काय बोललो, थोडं अडखळत मी बोललेलो आहे, पण मी प्रयत्न केला तुम्हाला सगळं सांगायचं. आणि पुस्तकी मी काय पेपर वाचल्यासारखं किंवा सेक्शन्स, आर्टिकल्स तुमचं सगळं डोक्यावरून गेलं असतं आणि आतापर्यंत अर्धे लोक बाहेर निघून गेले असतात. त्यामुळं जोपर्यंत थोडेफार लोक राहिलेले आहेत, थोडेफार काय भरलेलंच सभागृह हो सगळेच आहेत. त्यामुळं थँक्यू मला इथं बोलवल्याबद्दल. आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये येऊन आनंद झाला. कालच त्यांचा स्मृतिदिन होता छत्रपती संभाजी महाराजांचा, आणि आज चव्हाण साहेबांची जयंती आहे. आणि परत चव्हाण साहेबांना नमन करतो मी त्यांचं. आणि आमचे खूप एवढे चांगले घरचे संबंध होते
की त्यांना म्हणजे त्यांच्या मांडीत मी नेहमी इमोशनल होतो चव्हाण साहेबांबद्दल, आणि त्यांना त्यांचा ड्यू रिस्पेक्ट अजून मिळालेला नाहीये. पवार साहेबांनी खूप प्रयत्न केलेले आहेत त्यांच्या पद्धतीने, पण चव्हाण साहेबांसारख्या माणसाला भारतरत्न म्हणजे देवराष्ट्र, जे त्यांचं गाव, देवराष्ट्र, महाराष्ट्र, परराष्ट्र, म्हणजे परराष्ट्र मंत्री, डिफेन्स मिनिस्टर, एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्टर, होम मिनिस्टर, फायनान्स मिनिस्टर, डेप्युटी प्राईम मिनिस्टर, म्हणजे आणि त्यांचा नंतर थोडा अपमान करण्यात आला, कारण त्यांनी काँग्रेस सोडली, परत काँग्रेसमध्ये आले आणि त्यांना फक्त एक फायनान्स कमिशनचं चेअरमन केलं, आणि त्याच्यानंतर काही दिवसांनी ते गेले. पण त्यांचं नाव आपण एक्सप्रेस वेला वगैरे दिलं आहे, पण त्यांना पण भारतरत्न ऍक्च्युली त्या माणसाला मिळायला पाहिजे. पवार साहेबांनी थोडाफार त्यांच्या पद्धतीने प्रयत्न केला, पण चव्हाण साहेबांचं कामच एवढं होतं. आणि आता निलेशजी, कदम साहेब, तुम्ही सगळे इथं काम करताय, वेगवेगळे सेंटर्स आहेत, आणि एक खंत आहे मला की दिल्लीत चव्हाण साहेबांबद्दल कोणाला जास्त माहित नाही. अरे वो एस बी चव्हाण के कौन है, वो पृथ्वीराज चव्हाण के फादर है क्या, असं. अरे मी म्हणतो की हे तर जनक, महाराष्ट्राचे जनक आणि वन ऑफ द मोस्ट प्रॉमिनंट. आणि त्यावेळेस आजी मला सांगतात की जेव्हा वेळ आली होती तेव्हा ऍक्च्युली असं ठरलं होतं की चव्हाण साहेबच प्राईम मिनिस्टर होणार होते, पण त्यांनी एक फोन, ते म्हणले की मी एक फोन लावतो इंदिराजींना, त्यांना एकदा विचारतो. तर इंदिराजी म्हणल्या की मी तुम्हाला उद्या कळवते. दुसऱ्या दिवशी त्यांचा फोन आला आणि ते म्हणल्या की मला बनायचं आहे, आणि चव्हाण साहेब थांबले तिथं. तर त्यामुळे, आणि काही किस्से माझ्या आजी असं सांगतात की पवार साहेब ज्यावेळेस, यशवंतराव चव्हाण आजोबा हे खूपच चांगले, ते नेहमी रोजच भेटायचे, दिल्लीतच ते एकत्र मंत्री होते, तर बऱ्याच वेळेस पवार साहेब वगैरे यायचे आणि काही इम्पॉर्टंट डिस्कशन ते करत असायचे. तेव्हा एकदा आजी म्हणल्या की आजोबांनी सांगितलं की पवार साहेब असे साईडला उभे होते, ते काहीतरी त्यांनी मधी बोलले, तर चव्हाण साहेब म्हणले की शरद तू शांत राहा, आम्ही बोलतोय, शांत राहा. तर आजोबा त्यावेळेस म्हणले नाही नाही, त्याचं ऐकू काय म्हणतोय ते. तर त्यावेळेस पवार साहेब पण हे भाषणात सांगतात. आता पवार साहेबांचं, त्यांनी एक पक्ष, त्यांची आयडिओलॉजी जे काही असू, पण त्यांनी चव्हाण साहेबांसाठी जेवढं करता येईल तेवढं केलेलं आहे. आता आपण पण पुढे, आणि तुम्ही यशवंतराव चव्हाणांबद्दल मला वाटतं ते 3 हे फेजेस मध्ये त्यांचे बुक्स लिहिणार होते, एकच कम्प्लीट झाले, 2 खंड झाले. तर चव्हाण साहेबांबद्दल म्हणजे नेटवरच जाऊन नाही, त्यांच्याबद्दल त्यांचे पुस्तकं किंवा त्यांच्याबद्दल लिहिलेले थोडं लिटरेचर तुम्ही वाचा, आणि किती मोठा आणि महान माणूस होता यशवंतराव चव्हाण. वी शुड बी प्राऊड ऑफ आर, म्हणजे आपले जे मेन लोक आहेत महाराष्ट्रीयन लोक, सगळ्या स्टेट्समध्ये तुम्ही बघता, तुम्ही त्यांच्या लोकांचे, ते त्यांच्या लोकांबद्दल खूप प्राईड असते. महाराष्ट्रात मी थोडं बघितलंय की आपण सगळ्यांना, दुसऱ्यांना खूप दैवत मानतो, पण स्वतःच्या लोकांना आपण विसरून जातो. तर चव्हाण साहेबांबद्दल पण तुम्ही वाचा, आणि त्यांचं कार्य काय होतं, आणि जे आता जसं अँटी डिफेक्शनची कमिटी पण त्यांचं रेकमेंडेशन 67 मध्ये केलेलं 2003 मध्ये सरकारने मान्य केलं, आणि त्याच्यावर 15% कॅप आला. त्यामुळं चव्हाण साहेबांचं सगळ्या ह्याच्यात काम होतं, आणि ते काम कदम साहेब तुम्ही सगळे चालू ठेवत आहात, त्याच्याबद्दल तुम्हाला मी कॉंग्रॅच्युलेट करतो, आणि माझे 2 शब्द संपवतो. थँक्यू.